भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक, माझा अनुभव एक चित्त, एक लक्ष, एक भगवान, तेव्हाच मिळते या मार्गात समाधान। माझे नाव शुभम संजयजी देसाई आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। आमच्या कुटुंबात एकूण 5 सदस्य आहेत। आई-वडील, आजी, लहान दादा सौरभ आणि मी। माझे वडील कपिलांश कंपनीमध्ये नोकरी करायचे व त्यांना मासिक पगार 8500 रु. मिळत असायचा। तसेच आई शेतीकाम आणि घरकाम करायची। अशा प्रकारे आमचे घर चालायचे। माझे शिक्षण मामाच्या गावाला सुरू होते, म्हणून मी तिथेच राहत होतो। वडिलांनी लहान मामाला बोलावून घराचे बांधकाम सुरू केलेले होते। त्याच काळात वडील कंपनीमध्ये कामाला गेले व काम करीत असताना त्यांची बोटे मशीनमध्ये गेली। त्यानंतर कंपनीद्वारे दवाखान्यामध्ये भरती करून उपचार करण्यात आले आणि प्रकृतीमध्ये सुधारणा झाली। त्यानंतर माझी आजी घरचे काम करीत असताना तिच्या पायाला लागले। या दुःखातून बाहेर नाही पडत तर काही दिवसांनी घराचे बांधकाम सुरू असताना माझ्या मामाच्या पायाला सूज आली। उपचार करून झाल्यावर मामाच्या पायामध्ये सुधार होताच माझ्या लहान दादा सौरभची शाळेत जाताना अचानक प्रकृती बिघडली। त्याच्या अंगात यायला लागले। सौरभ शाळेत जायला सकाळी 9:30 वाजता निघायचा, तेव्हा पुन्हा त्याच्या अंगात यायचे। दररोज सकाळी 9:30 ते 11 वाजेपर्यंत आणि सायंकाळी सकाळचे 6:30 ते 9 वाजेपर्यंत त्याच्या अंगात यायचे। पण हे कशामुळे होत आहे आम्हाला काही समजत नव्हते। डॉक्टरी उपचार व वैद्यवाणी करता करता आम्हाला 6 महिने लोटले, तरी पण त्याच्यामध्ये काहीच सुधारणा होत नव्हती। जे कोणी जसे सांगणार तसे आम्ही करायला तयार होतो, कारण माझ्या भावाचा जीव महत्त्वाचा होता। एका वैद्याने सांगितले की त्याला फैट मिरगी या नावाचा आजार कोणीतरी लावला आहे। आम्ही त्याला पोळ्याच्या दिवशी भंडारा जिल्ह्यातील जाम कांद्री या गावाजवळ फुटाळा नावाचे एक गाव आहे, तिथे उपचाराकरिता नेले। त्याला तिथे तात्पुरता आराम मिळायला आणि घरी आणले की पुन्हा आधीसारखी प्रकृती बिघडायची। माझ्या घरी गणपती मांडायचे। एवढी मनापासून भक्ती व पूजा करून सुद्धा माझ्या भावाला काही आराम झाला नाही। माझ्या वडिलांनी दादाला नवरात्रामध्ये 9 दिवस वैद्याच्या घरी ठेवले, तिथे त्याला तात्पुरता आराम मिळाला। नवरात्र संपल्यावर त्याला घरी आणले, मग पुन्हा प्रकृती आधी सारखीच झाली। वैद्याला विचारले असता त्याने घराची शांती करायला सांगितले। मग घराचे बांधकाम संपले। वडिलांनी ठरविले की वैद्याच्या हातांनी घराची शांती केल्याने आपले दुःख दूर होईल। त्यांना तशी आशा होती। वैद्याच्या हातांनी घरची शांती केली व घराची बांधणूक केली, परंतु त्याला काहीच आराम लागला नाही व अंगात येणे सुरूच होते। आम्ही डॉक्टरी उपचार सुरू ठेवला। डॉक्टरने आम्हाला 3 वर्षाचा कोर्स करायला सांगितले होते। या वैद्याकडे त्या वैद्याकडे जाऊन आमची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली होती। आमच्याकडे डॉक्टरी उपचार करायला पैसे सुद्धा राहिले नव्हते। भावाच्या उपचाराकरिता जवळपास 1,75,000 $1.25 लाख रुपये लागले आणि भरपूर लोकांचे कर्ज माझ्या वडिलांवर होऊन गेले। पण हे सर्व करून सुद्धा त्याला आराम लागत नव्हता। मग आम्हाला 12 वर्षांपासून मार्गात असलेले आमच्या गावातीलच सेवक श्री नीलकंठजी ढोक यांनी माझ्या वडिलांना मार्गाविषयी माहिती दिली। त्यांनी विश्वास दिला की या परमात्मा एक मार्गात सर्व दुःख विनामूल्य दूर होईल। सर्व ऐकून माझ्या आई वडिलांनी मार्ग स्वीकारायचे ठरविले। परंतु मी मामाच्या गावी राहत असताना त्यांना काय करावे काही कळत नव्हते। तरीही त्यांनी मन घट्ट करून मार्ग घेण्याचे ठरविले।
माझे आईवडील दुसऱ्या दिवशी ढोक काकाजींसोबत कामठी शाखेच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका श्रीमती सरस्वताबाई श्रावणजी मोहतुरे, कामठी यांच्या घरी गेले. त्या म्हणाल्या, तुम्ही एका मुलासाठी तळ आणि दुसऱ्या मुलासाठी विहीर कशाला खोदता? मग माझ्या आईने म्हटले, तो मार्गात नंतर येईल. आधी आम्हाला लहान मुलाची प्रकृती ठीक नसल्यामुळे बाबांचा मार्ग स्वीकारायचा आहे. मग मोहतुरे आईने माझ्या घरच्यांना 3 दिवसांचे कार्य दिले. त्यांनी सांगितले की तुम्हाला या मार्गात मरावे लागेल आणि जुने विचार बंद करावे लागेल. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व देवी देवतांच्या प्रतिमा आणि मूर्ती माझे नातेवाईकांकडे दिल्या व घराची साफसफाई केली. माझे आईवडील एका भगवंताच्या चरणी जुने विचार बंद करून मरण्यास तयार झाले. मग आईवडील घरी आल्यानंतर सेवक श्री नीलकंठजी ढोक यांनी साफ-सफाई करून दिली. त्यानंतर घरच्यांनी भगवतकार्याला सुरुवात केली. तरी पण काही चुकांमुळे त्याला आराम होत नव्हता. मग आईवडील मोहतुरे आईकडे गेले व दुःख सांगितले. आई म्हणाल्या की तुम्ही कुठेतरी चुकले असाल, पण आमची चूक आम्हाला लक्षात येत नव्हती. त्यानंतर पुन्हा मार्गदर्शिका आईने 7 दिवसांचे कार्य दिले. त्यात त्याला थोडाफार आराम वाटायला लागला, पण त्यांच्या अंगात कमी प्रमाणात येणे सुरूच होते. त्यानंतर 11 आणि 21 दिवसांच्या कार्याला सुरुवात केली. त्यामध्ये पण त्याला पूर्ण आराम नाही मिळाला. कारण मोहतुरे आईने सांगितले होते की जुने विचार बंद करावे लागतील. तरी त्याच्या मनातून जुने विचार बंद झाले नव्हते. तसेच 2 महिने गेले तरी त्याला पूर्ण आराम नव्हता. 2 महिन्यानंतर एक दिवस सायंकाळी विनंती करायच्या वेळेस त्याची प्रकृती आधीसारखी झाली व पुन्हा माझ्या भावाच्या अंगात आले. तेव्हा आम्ही खूप विचारात पडलो. माझ्या भावाच्या अंगातील भूत बडबडत होता. तेव्हा माझ्या आईने त्याला विचारले की तो तिच्या मुलाच्या अंगात काय करीत आहे. त्याने आईला सांगितले की आम्ही त्याला खापा येथील दर्ग्यात न्यावे. तो तिथेच निघेल नाही तर निघणार नाही. तसेच हा मार्ग सोडायला सांगितले. मग माझ्या आईने त्याला म्हटले, आम्ही या भगवंताच्या चरणी मेलेलो आहे. हा मार्ग कधीही सोडणार नाही. तुला बाहेर निघायचे आहे की नाही? तो थोडा वेळ शांत बसला आणि म्हणायला लागला, हो, मी निघत आहे. कारण तुमच्या बाबांनी मला गद्याचा खूप मार दिला आहे. असे म्हटल्यानंतर त्याच्या अंगातून ते भूत बाहेर निघाले. मग दुसऱ्या दिवशी आम्ही मोहतुरे आईकडे गेलो व सदर परिस्थिती सांगितली. तेव्हा मोहतुरे आई म्हणाल्या की माझा भगवंत कमजोर नाही, तुम्ही कमजोर आहात. तुमच्याकडून काहीतरी चूक नक्कीच झालेली आहे. त्याशिवाय या मार्गात भूतबाधा सेवकांच्या अंगात येऊच शकत नाही. तेव्हा आम्ही म्हटले की आम्ही कुठेच चुकलो नाही. त्यावर मोहतुरे आई बोलल्या, तुम्ही नाही चुकले तर मग भगवंत चुकला काय? तेव्हा खूप विचारपूस केल्यावर माझ्या भावाने सांगितले की त्याने मित्रांसोबत एका लग्नकार्यात दारू घेतली. भावाने ही चूक सांगताच मोहतुरे आईने कार्य बंद करायला सांगितले. आता मी तुम्हाला कार्य देत नाही असे म्हटले. तेव्हा माझ्या आई वडिलांनी मोहतुरे आईची खूप विनवणी केली. तेव्हा मोहतुरे आईने माझ्या भावाला भगवंतासमोर बसविले आणि बाबा हनुमानजीला क्षमा मागायला सांगितले. त्यानंतर शब्द दिला की अशी चूक पुन्हा कधीही करणार नाही. तसेच आम्ही तत्व, शब्द, नियमाने वागणार. चुकीची सोडवणूक झाल्यानंतर पुन्हा कधीही माझ्या भावाच्या अंगात भूत आले नाही. मार्गात येण्याच्या 6 महिन्यानंतर माझ्या वडिलांनी गाडी घेतली. त्यानंतर 2 वर्षांनी मी माझ्या मामाकडून आई वडिलांकडे राहायला आलो. मला या मार्गाबद्दल काहीही माहिती नव्हती. माझे मन मानत नव्हते. कारण इकडे आईवडील मार्गात होते व मी मामाच्या घरी राहून मंदिरात जाऊन हात जोडायचो व पूजा करायचो. पण आई वडिलांनी माझ्याकरिता भगवंतासमोर शब्द ठेवले आणि योग मागितला. मला रात्रभरातच भगवंताच्या कृपेने सद्बुद्धी मिळाली आणि दुसऱ्या दिवशी आजीसोबत मोहतुरे आईच्या घरी गेलो.
मार्गदर्शिका मोहतुरे आईने मला मार्गाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी मला विचारले की मला या मार्गात यायचे आहे की नाही, तर मी आईला मार्ग स्वीकारायचा शब्द दिला. मार्ग स्वीकारल्यानंतर भगवंताच्या कृपेने लगेच मला माझ्या काकांनी आपल्याकडे सुपरवायझर पोस्टसाठी नोकरीवर बोलाविले. मी आई वडिलांसोबत भगवंताचे कार्य सुरू केले व भगवंताच्या कृपेने मला नोकरी मिळाली. त्यानंतर आम्ही नियमांचे पालन करत गेलो व आमचे संपूर्ण दुःख दूर झाले व सुखद समाधानी मिळाली. नंतर 4 वर्षांनी आम्हाला त्यागाचे कार्य मिळाले. आम्ही ते पूर्णपणे पार पाडले. त्यागाचे हवन पार पडल्यानंतर आमच्याकडे 9 हवनसुद्धा छान पार पडले. आता आमचा परिवार सुखद समाधानाने जीवन जगत आहे. या मार्गात दैवी शक्तीसमोर कुठलीही विरुद्ध शक्ती टिकू शकत नाही, हे अबाधित सत्य आहे. तसेच जर भूतबाधा त्वरित दूर होत नसेल, तर कुटुंबात महानत्यागी बाबा जुमदेवजींनी दिलेल्या 4 तत्व, 3 शब्द व 5 नियमांचे पालन करावे. या नियमाची पूर्तता झालेली नसते म्हणून दुःख लगेच दूर होत नाही. हे सर्वांनी लक्षात घ्यावे. हेच पुन्हा एकदा या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळाले. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव शुभम संजयजी देसाई. पत्ता मू घोरपड पो. आजनी ता. कामठी जी. नागपूर. सेवक क्रमांक 38962. मार्गदर्शिका श्रीमती सरस्वताबाई श्रावणजी मोहतुरे, कामठी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.